नमस्कार सगळ्यांना, अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी किंवा कारल्याचं फ्राय म्हणालास तरी चालेल। म्हणजे भाजीसारखी भाजी नसते, जास्त त्याच्यात काही आपण कांदा वगैरे घालत नाही, म्हणजे घालतात बरेच जण पण मी घालत नाही। तर ही रेसिपी मी आज शेअर करणार आहे। तर मी काय केलं, काल रात्रीच हे जे माझ्याकडे कारले होते ते कारले मी असे हे कापा करून त्यातल्या बिया काढून घेतल्या, त्याला 2 मोठे चम्मच मीठ लावून रात्रभर त्याच्यावरती वजन ठेवून, म्हणजे ते मीठ लावून एका भांड्यात ठेवून त्याच्यावरती एक प्लेट ठेवून त्याच्यावरती वजन ठेवून ठेवलं होतं। मग सकाळी त्याचं जे सगळं कडू पाणी निघालं मिठाचं आणि कडूचं ते सगळं टाकून दिलं। परत स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून मस्त हाताच्या मुठा आवळून त्यातलं सगळं पाणी कडू आणि मिठाचं काढून टाकलेलं आहे। आणि आता हे शिजायला मग आता आपण याची भाजी करू शकतो, म्हणजे आता हे भाजी करण्यासाठी रेडी। आता जास्त कडू भाजी होत नाही, तर याच्यासाठी काय करायचं, आधी मी आता पातेल ह्याच्यामध्ये आपल्या पॅन मध्ये कारले घातलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण 1 चमच तेल घालायचं, 1 चमचा भरून तेल घालायचा आणि हे फ्रायला ठेवायचे। हे थोडेसे फ्राय होऊन याच्यावरती डाग पडायला लागले थोडेसे की मग आपण पुढची प्रोसेस करायची। तोपर्यंत हे फ्राय होईपर्यंत आपल्याला जे साहित्य लागणार आहे मी ते साहित्य तुम्हाला दाखवते। याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, हा मी आमच्या झाडाचाच कढीपत्ता घेतलेला आहे। मोहरी लागणार आहे आपल्याला 1 चमच, 1 चमच जिरे लागणार आहे, थोडंसं हिंग लागणार आहे, मीठ लागणार आहे चवीनुसार। मीठ थोडं कमी घेतलेलं आहे कारण आपण ऑलरेडी मिठात भिजवून ठेवलेले होते, त्याच्यामुळे मीठ थोडं कमी घेतलेलं आहे। चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि थोडीशी हळद लागणार आहे, 1 चमचा भरून तिखट घेतले आणि 1 चमच आमचूर पावडर घेतली आहे। आमचूर पावडर पण ऑप्शनल आहे, पण आमचूर पावडर टाकली की मग आपल्याला कडूपणा जाणवत नाही, थोडंसं आंबट तिखट अशी चव येते। तर फक्त एवढ्याच साहित्यात आपलं आता हे कारल्याची भाजी बनणार आहे। याच्यात तुम्ही कांदा वगैरे पण घालू शकता, पण मी कांदा वगैरे घालत नाही कारण माझ्या अरिशाला बिलकुल कांदा वगैरे घालून आवडत नाही, अशी नुसती फ्राय केलेली भाजी आवडते। चला तर मग हे फ्राय करून घेऊया व्यवस्थित। बघा तर मग कसे छान क्रिस्पी आपले हे कारले झालेले आहेत, एकदम कुरकुरीत कडकडीत असे झालेले आहेत। अशा प्रकारेच आपण भाजून घ्यायचे, म्हणजे छान लागते याची भाजी जी, किंवा काय म्हणाल तुम्ही, फ्राय वगैरे जे म्हणाल ते पण खूप छान लागतं। आता हे छान भाजून घेतलेलं आहे मी, बऱ्यापैकी सगळ्यांना चटके बसलेले आहेत। तर आता चला हे आपण काढून घेऊया। आता मी कढईतनं हे काढून घेतलेलं आहे। आता आपण याच कढईमध्ये थोडं तेल घेणार आहे, तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। गरम झालं तेल की पहिल्यांदा त्याच्यात आपण टाकायची आहे मोहरी, तुमच्या अंदाजाने टाका तुम्ही। त्याच्यानंतर टाकायचं आहे जिरे, मोहरी छान तडतडती आता आपली। आता त्याच्यात आपण टाकणार आहे भरपूर सारा कढीपत्ता, हे बघा 1 पान असंच गेलेलं आहे। व्यवस्थित हलवून घेऊया, गॅस बारीक करूया, फोडणी जळायची नाही तर। मग याच्यात आपण घालणार आहे आपले तिखट, आमचूर पावडर आणि हळद आणि मीठ, हे सगळं आपण घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा अशी पानं सगळी निघालेली आहेत, म्हणून मग आता हे देठ मी काढून टाकते। आता याच्यात काय करायचं, यातच आपण भाजलेले जे हे कारले आहेत हे घालायचे। आणि हे व्यवस्थित सगळ्या कारल्याला कोटिंग होईल असं हलवून घ्यायचं व्यवस्थित। याला आता आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारणार आहे आणि मग परत पाणी सगळं जिरपेला असं ठेवायचं। शिंतोडा मारताना लक्ष ठेवायचं, थोडंसं लांब राहायचं आणि खिडक्या वगैरे चालूच ठेवायचं, कारण हे कसं गरम केलेलं असते ना, चटणी वगैरे टाकलेली असते, तर त्याच्यामुळे ठसका येण्याची शक्यता असते। पाण्याचा शिंतोडा मारत आहे, बघा आता ठसका येईल।
आलात। आता हे व्यवस्थित सगळ्या याला कोट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे 2 मिनिटं असंच आपण परतवत ठेवायचं आणि 2 मिनिटानंतर आपला करेला फ्राय किंवा करेल्याची सब्जी किंवा करेलाची भाजी रेडी आहे। याच्यात तुम्ही कांदा घालू शकता, लसूण घालू शकता, पण माझ्या आरिशाला अशीच केलेली आवडते, त्याच्यामुळे मी फक्त अशीच केलेली आहे। थोडीशी तुम्ही याच्यात गूळ आणि साखर सुद्धा घालू शकता। 2 मिनिटं छान परतून घेतलेला मी। आता ही भाजी रेडी आहे। चला तर मग सर्व करूया। चला तर मग गरमागरम कारल्याची भाजी ही रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती छान माउथ वॉटरिंग एकदम, आणि बिलकुल कडू लागत नाही, खूप छान लागते। नक्की ट्राय करा। मी आता हे सर्व करून दाखवलेलं, तुम्ही चपाती, पराठा किंवा अजून काही रोटी वगैरे त्याच्याबरोबर खाऊ शकता। भाताबरोबर पण छान लागते, वरून घेऊन तोंडी लावायला। म्हणजे याला तुम्ही याचं लोणचं जरी म्हटलं, कारल्याचं लोणचं तरी चालेल, कारण हे टिकतं पण बरं का। 5-6 दिवस तुम्ही व्यवस्थित टिकतं हे। याला हवाबंद डब्यात आपण जर ठेवलं ना तर 5-6 दिवस सुद्धा हे टिकतं, त्याच्यामुळे तुम्ही याला लोणचं सुद्धा म्हणू शकता बरं का। बघा किती छान असं झालेलं आहे। नक्की ट्राय करा। माझ्या आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर नक्की कमेंट करून कळवा की कशी झाली। थँक्यू।